14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे। ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं, पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे। काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे। पाणी हळूहळू कमी होत आहे। विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 400-500 लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं, पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते। पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकितं किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत। आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत। मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आपल्याला कल्पना आहे, आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईड देखील आहे। त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील। अनेक नद्यांची पाणी पातळी इशारावरून आता धोक्याकडे चाललेली आहे। जर सखल भागामध्ये गावांमध्ये पाणी शिरलं तर काय नियोजन असणार? एनडीआरएफ एसडीआरएफला तैनात आता एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्टवर ठेवलेलं आहे। बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत। आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपला नीट संपर्क आहे, त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत। बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत। आता विशेषतः चिंता आपल्याला हिप्परगीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला, पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं, तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे। आणि तेलंगणासोबतही योग्य प्रकारचा आपला त्या ठिकाणी संपर्क चाललेला आहे। काही कॅचमेंट्स मात्र असे आहेत की जे कंट्रोल्ड कॅचमेंट्स नाही आहेत, काही कॅचमेंट्स हे अनकंट्रोल्ड कॅचमेंट्स आहेत। त्या कॅचमेंटमध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवून आहोत। साहेब, मिठी नदीमध्ये जो परत एकदा प्रश्न उपस्थित होतो की मुंबईमध्ये पाऊस झाला मान्य, पण 300 ml झाल्यामुळे एवढं झालंय का तिथल्या परत प्रश्न काय माहिती गाळणं निघणं प्लास्टिक वगैरे या गोष्टी असं दोन्ही गोष्टी याच्याकरता आहे। एक तर 300 mm पाऊस जेव्हा होतो तेव्हाच हा मोठा पाऊस मानला जातो। हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षाही एक प्रकारे हा जास्ती पाऊस आहे। पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्यासमोर येत आहेत। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय हे आता समोर आलंय। तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते। सर, वसई-विरार पालघर या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आहे, अनेक रस्ते पाण्याखाली आहेत। अहमदाबाद हायवे सुद्धा ही आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे, कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे। आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे, महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये
एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे. बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि जोपर्यंत लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे. रेड अलर्ट प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस 10%चं असतं, पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिस्रप्शन्स निर्माण होतात. ते डिस्रप्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर 3 तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे, किती पाऊस पडणार आहे, काय केलं पाहिजे. अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात, ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात, काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुंबतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात, पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चाललाय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे करण्यासाठी किंवा काही मदतीसाठी काही घोषणा ऑलरेडी 2 गोष्टी केलेल्या आहेत. पहिलं तर जिथे जनावराचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात. त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता तिथे अडचण नाहीये. बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत. तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल. सीडीएसचे जे संजय कुमार आहेत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2024 लोकसभा आणि विधानसभेचा डाटा हा चुकीचा दिल्याचा अपॉलॉजी त्यांनी केलेली आहे. याच डाटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते असं म्हटलं गेलं. ही खरी गोष्ट आहे की सीएसडीएसनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला बिलकुल अपेक्षा नाही, कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत. त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील, याच्यानंतरही हेच आकडे ते मारतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्र में भारी बारिश हो रही है, आपने अभी मीटिंग की क्या? कि महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पर बारिश हो रही है. कल से हम लोगों ने रेड अलर्ट दिया था, उस अनुसार बारिश हुई है. उसके चलते कुछ जगह पर जान और माल का नुकसान हुआ है. वहां पर हमने सारी एहतियात बरती हुई है. वहां पर एसडीआरएफ और एनडीआरएफ के लोग भी हमने तैनात किए हैं. आगे भी जहां पर रेड अलर्ट बताया गया है वहां पर हम लोग कार्रवाई कर रहे हैं. मुंबई में भी 300 mm बारिश करीब करीब हुई है, जिसके कारण कुछ डिस्ट्रप्शंस निर्माण हुए, लेकिन अभी पानी नीचे जा रहा है. बड़े पैमाने पर इसमें भी कार्रवाइयां की जा रही है. मीठी नदी में उसके लेवल ऊपर जाने के कारण वहां के कुछ लोगों को इवैक्यूएट किया था, लेकिन अब मीठी नदी की लेवल भी नीचे जा रही है. लेकिन आने वाले कुछ घंटों में अभी भी रेड अलर्ट मुंबई में है और कोकण के इलाकों में और घाट के इलाकों में सब जगह रेड अलर्ट है. कुछ जगह ऑरेंज अलर्ट भी है, तो उनको भी किस प्रकार से एहतियात बरतना है ये बताया गया. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, पण सुदर्शन रेड्डी अखेर उमेदवार केलेले आहे इंडिया आघाडीनं. हिंदी में अगर हो जाए तो प्लीज. नाही, मला असं वाटतं की खरं तर ही बिनविरोधच करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्च पदांच्या संदर्भात एक चांगलं चित्र त्या ठिकाणी गेलं असतं. कारण युपीएला हे माहितीच आहे इंडिया आघाडीला की त्यांच्याकडे मतही नाही, बहुमतही नाही, त्यामुळे त्यांचा उमेदवार हारणारच आहे. तर त्यापेक्षा जर एकत्रितपणे केलं असतं तर एक चांगलं चित्र गेलं असतं. पण ठीक आहे, आता मला माहित नाही त्यांनी कोण उमेदवार दिला. माझी ये सिचुएशन को लेकर इंडियन आर्मी, इंडियन एयरफोर्स से बोल दिया, उसके ऊपर बोल दिया. काही विषय दुसरे बोलू. पहिल्यांदा तर आपल्याला कल्पना आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विशेष ट्रेन चालवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लोकांना कोकणात जायचं असतं किंवा इतर सगळ्या भागांमध्ये जायचं असतं. तर यावर्षी आम्ही केंद्रीय मंत्री
अश्विनी वैष्णवजी यांना विनंती केली होती की आपण जास्तीच्या गाड्या सोडा, कारण लोकांची अडचण होते, लोकांना मोठ्या प्रमाणात जायचं असतं, गर्दी होते, तिकीटं मिळत नाही. आणि मला हे सांगताना आनंद वाटतोय की माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला हे पत्र या ठिकाणी पाठवलं. मी नंतर आपल्याला रिलीज करेन आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 367 ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत. मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही वाढ आहे आणि याच्यामुळे कोकणात जाणारे जे आमचे मुंबईकर आहेत, कोकणात राहणारे किंवा इतर भागातही जाणारे जे लोक आहेत, यांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मी माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री महोदय या दोघांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळे हे जे काही मुंबईत राहणारे, पूर्वी ज्याला आपण चाकरमाने म्हणायचो, किंवा सगळे कोकणात राहणारे पण मुंबईकर, अशा लोकांकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. दुसरं, आज सकाळी आपल्या राज्य सरकारने काही एमओयूज केलेले आहेत. जवळपास याच्यामध्ये 8 आपण इन्व्हेस्टमेंटचे एमओयूज आणि 2 स्ट्रॅटेजिक एमओयूज केले आहेत. 8 जे इन्व्हेस्टमेंटचे एमओयू आपण केलेले आहेत, याच्यामध्ये जवळपास 42,892 म्हणजे सुमारे 43,000 कोटीचे हे एमओयू झाले आहेत. आणि याच्यातनं 28,500 एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे. याच्यामध्ये सोलर मॅन्युफॅक्चरिंग असेल, डेटा सेंटर असेल, इंटिग्रेटेड स्टील प्लांट असेल, इंडस्ट्रियल इक्विपमेंट असेल, ग्रीन एनर्जी असेल किंवा डेटा सेंटर असतील, असे जीसीसी असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विदर्भ, मराठवाडा, पुणे, त्याच्यानंतर MMR रिजन, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज या ठिकाणी झालेले आहेत. 2 स्ट्रॅटेजिक एमओयूज जे आपण केलेले आहेत, ते एक आपण या ठिकाणी ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर यांच्यासोबत केलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की यूके आणि भारतामध्ये आता FTA झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडनं बिझनेसेस येऊ शकतात, त्याकरता त्यांच्यासोबत आपण केलेला आहे. आणि दुसरा विशेष हा मला महत्वाचा वाटतो की मागच्या काळामध्ये आपण हायपरलूपच्या संदर्भात प्रयत्न केला होता, नंतर सरकार बदललं, काय झालं आपल्याला माहिती आहे. पण आता हायपरलूपची टेक्नॉलॉजी ही IIT मद्रासमध्ये तयार झालेली आहे आणि ज्या लोकांनी ती तयार केली आहे त्यात काही मराठी लोक आहेत आणि त्यात टुरटूर हायपरलूप असं त्यांनी तुतूर हायपरलूप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. तर यांच्यासोबतही आपण आज करार केलाय. JNPT आणि वाढवण पोर्ट आणि हायपरलूप असा हा करार आहे, ज्याच्यामध्ये पॅसेंजर मुव्हमेंट करता नाही तर गुड्स मुव्हमेंट करता आपण याचा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करणार आहोत. हा जर आपण तयार करू शकलो तर याच्यामुळे स्पीड देखील गुड्सची वाढणार आहे आणि आपल्या पोर्टची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. अशा प्रकारचे 10 एमओयूज हे आपण या ठिकाणी केले आहेत. यासोबत आज मंत्रिमंडळ पायाभूत समितीची बैठक देखील झाली आणि याच्यामध्ये काही महत्वाचे निर्णय आपण घेतले. त्याच्यामध्ये पुढे जी उपनगरीय रेल्वे सेवा आहे त्याच्याकरता लोणावळा मार्गावर मार्गिका 3 आणि 4 या उभारण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे पुणे ते लोणावळा एक अतिशय मोठा कॉरिडॉर हा तयार होईल आणि जवळपास त्या भागामध्ये इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा प्रकारचं जे काही आता मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर तयार होतोय त्याला कनेक्टिव्हिटी याच्यामुळे मिळेल आणि ही उपनगरीय सेवा सुरू झाल्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकवर येणारा जो काही भार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. यासोबत पुणे मेट्रो टप्पा 1 च्या अंतर्गत बालाजीनगर ते बिबिवाडी आणि अशा 2 आणि स्वारगेट ते कात्रज अशा 2 ठिकाणी नवीन मेट्रो स्थानकं आपण उभारणी करण्याकरता त्याला देखील आपण मान्यता दिली आहे. यासोबत जवळपास MUTP टप्पा 3 आणि 3A या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या करता नवीन गाड्या खरेदी करायच्या करता आपण मान्यता दिली आहे, नवीन ट्रेन्स. आता ही जी आपली कंपनी आहे याच्यात 51% सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, 49% आपण आहोत. त्यामुळे आपण दोघं मिळून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 268 पूर्ण AC ट्रेन, म्हणजे जशी मेट्रो आहे तशीच आपली जी उपनगरीय रेल्वे आहे ती आपण खरेदी करणार आहोत. पहिल्या टप्प्यात 268 आपण करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सगळ्याच या रेल्वे बिना दरवाजाच्या ज्या आहेत त्या आपण बदलणार आहोत. त्यांना मेट्रो सारख्या दरवाजाच्या चांगल्या क्वालिटीच्या ट्रेन उपलब्ध करून देणार आहोत. तिकीट दरामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाहीये. त्यालाही आज मान्यता दिली. आता एक केंद्र सरकारकडे जाईल
आणि त्यांच्या मान्यतेने मग त्याला आपल्याला म्हणजे त्या ट्रेनची खरेदी जी आहे ती आपली सुरू होईल. त्याचसोबत आपण जो टप्पा 3B आहे MUTPचा त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे. ठाणे आणि नवी मुंबई यांच्यामध्ये आपण एक एलिव्हेटेड रोड तयार करतोय 25 किलोमीटरचा, ज्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्टला जाण्याकरता हा ठाणे आणि नवी मुंबई आणि सगळा जो मधला भाग आहे MIDC वगैरे यांना एक एलिव्हेटेड कॉरिडॉर हा मिळेल, डेडिकेटेड कॉरिडॉर मिळेल. त्यामुळे अतिशय गतीने आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता येईल. अशा प्रकारचा 25 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड हा पण तयार करण्याकरता ठाण्यापासून नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत त्यालाही आपण आज मान्यता दिलेली आहे. यासोबत आपण मुंबई मेट्रोची मार्गिका 11 यालाही आज मान्यता दिली आहे. आणिक डेपो ते वडाळा डेपो, आणिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा प्रकारे, म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जो आहे, आणिकचा जो आपल्या बेस्टचा डेपो आहे त्या ठिकाणी डेपो आणि स्टेशन राहील. बेस्ट सोबत तिथे जॉईंट डेव्हलपमेंट केलं जाईल. बेस्टला मोठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. बेस्ट करता पूर्ण कमर्शियल अशा प्रकारचं कॉम्प्लेक्सही तिथे निर्माण केला जाईल, ज्यातनं बेस्टला पैसे मिळतील. आणि खाली पूर्णपणे आपल्या मेट्रोचा डेपो असेल आणि तिथनं जवळपास ही जी आहे 16 किलोमीटरची ही मेट्रो लाईन 100% पूर्ण जवळपास पूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो लाईन आहे, जी आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत म्हणजे हार्निमन सर्कलला येईल. हार्निमन सर्कलवरनं श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत येईल. याच्याकरता जवळपास 24,000 कोटी रुपये त्याला खर्च आहे आणि जायकाने याला फंडिंग करण्याच्या करता आपल्याला मान्यता दिली आहे. त्याच्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये, कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये याचं देखील काम जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्यामुळे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना मान्यता दिली. याच्यासोबतच नागपूरमध्ये एक ट्रक टर्मिनस तयार करण्याकरता आणि नागपूरचा नवीन रिंग रोड तयार करायलाही या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागपुरात एक नवनगर तयार करण्याकरताही मान्यता देण्यात आली आहे. सर, पुणे मुंबई एक्सप्रेसवरती वाहतूक कमी करण्यासाठी कर्ज भीमाशंकरचा एक प्रस्ताव होता, त्या संदर्भातला काही मला आत्ता त्याची माहिती नाही. मी घेऊन सांगेन. गणपती स्पेशल ट्रेन मैं भारत सरकार का विशेष रूप से हमारे मंत्री अश्विनी वैष्णव जी का आभार व्यक्त करता हूं कि महाराष्ट्र के गणेश पर्व को देखते हुए उन्होंने इस बार बड़े पैमाने पर करीब 267 नई ट्रेन्स की ट्रिप्स ये इस दरमियान मुंबई से चलाने का निर्णय किया हुआ है. इसके कारण विशेष रूप से कोकण में जाने वाले जो हमारे मुंबईकर है, जो हर साल कोकण में जाते हैं, इनको इसका बहुत फायदा मिलेगा. और विशेष रूप से पिछले बार की तुलना में या हर साल जो ट्रेन चलती है उसकी तुलना में बहुत बड़े पैमाने पर बढ़ोतरी की गई है. इसके कारण लोगों को बड़ी सुविधा होगी. इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं.